नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे शरद पवार, फुगवलेला आणि वाया गेलेला गुणी नेता. मित्रहो, आज शरद पवारांचा वाढदिवस आहे. 12 डिसेंबर 1940चा त्यांचा जन्म आहे. आज त्यांना 83 पूर्ण होऊन 84वा वर्ष लागलेला आहे. शरद पवार हा महाराष्ट्रातला अत्यंत गाजलेला आणि अत्यंत वादग्रस्त असा नेता आहे. त्याच्या कार्यशैलीचा एक पैलू आपण आधी पाहू. त्यांच्या पक्षाचे एक आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेसंबंधामध्ये त्याच्या देण्याघेण्याच्या व्यवहारात ते अडकलेले असल्यामुळे अटक झाली होती आणि जामिनावर ते सुटलेत. परवा नागपूरला महाराष्ट्र विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं तेव्हा पहिल्या दिवशी नवाब मलिक हे सत्ताधारी पक्षांच्या बाजूला बाकांवर बसले. त्याच्यातून एक वाद निर्माण झाला की नवाब मलिक हे शरद पवारांच्या गटात आहेत की अजित पवारांच्या गटात आहेत. आता नवाब मलिक हे शरद पवारांचं अपत्य आहे, शरद पवारांची निर्मिती आहे, याविषयी काही वाद नाही. त्यामुळे हा त्यांचा निर्णय नवाब मलिकांचा असेल कुठे बसायचं वगैरे असं काही नाही. ते पवारांच्या सूचनेनुसारच वागत आहेत. मग याच्यातून काय अर्थ निघतो? पहा काय अर्थ निघतो. एक म्हणजे अजित पवारांना याचा काही त्रास तसा होणार नाही आहे. अजित पवारांनी ते मनाला लावूनही घेतलं नाही आहे. ते कोणत्या गटात आहेत हे अजूनही निश्चित झालेलं नाही आहे. मग याचा त्रास कोणाला होणार आहे? याचा त्रास देवेंद्र फडणवीस आणि भाजपला, पण मुख्यतः देवेंद्र फडणवीस यांना होणार आहे. देवेंद्र फडणवीसांना चहूकडून असं विचारलं जाऊ शकतं की तुम्हाला दाऊद इब्राहिमशी गुन्हेगारी स्वरूपाचे संबंध असलेली माणसं चालतात आणि त्या लोकांशी युती तुम्ही करता आणि सत्ता बळकावता, म्हणजे तुम्ही संधी साधू आहात, असा आरोप फडणवीसांवर होऊ शकतो. आता देवेंद्र फडणवीसांनी ही काळजी घ्यायला पाहिजे होती. जेव्हा अजित पवारांना महायुतीमध्ये घेतलं त्यावेळेला की तुमची ही माणसं आम्हाला चालणार नाहीत, पण ते तसं झालेलं दिसत नाही. मग नवाब मलिक जेव्हा नागपूरमध्ये प्रवेश करते झाले तेव्हा फडणवीसांकडे गृह खातं आहे, त्यांना ते कळायला पाहिजे होतं आणि त्यांनी लगेच अजित पवारांशी संपर्क साधून हे कुठे बसणार आहेत विधानसभेत आणि ते आपल्या बाजूला बसून चालणार नाही, त्यांनी विरोधी पक्षाच्या वाकावर बसलं पाहिजे असा खुलासा करायला पाहिजे होता. हे सगळं झालेलं नाही. हे लक्षात घेऊन पवारांनी त्यांना फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी मुद्दाम तुम्ही सत्ताधारी बाकांवर बसा. म्हणजे याच्यातून काय होतं पहा. शरद पवारांना दाऊद इब्राहिमशी संबंध तर ठेवायचे आहेत, त्यांना किंवा त्यांच्या चेल्यांना. शरद पवारांना सत्तेची उबई हवी आहे, कारण अजित पवार आता सत्तेत आहेत. आणि शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांवर म्हणजे अप्रत्यक्षपणे सरकारवर टीकाही करायची आहे. म्हणजे तिन्ही गोष्टीमध्ये आपला लाभ झाला पाहिजे. याला म्हणतात शरद पवारांचं राजकारण. कुठल्याही प्रकारे ते तोट्यात नाही आहेत. एवी तेवी नवाब मलिकांना कुठेतरी सभापती सांगतील त्याप्रमाणे आणि अजित पवारांना आज ना उद्या भूमिका घ्यावीच लागणार आहे, त्याप्रमाणे त्यांची आसन व्यवस्था होईल. पण आत्ता देवेंद्र फडणवीसांना मी अडचणीत आणलं ना आणि भाजपला मी अडचणीत आणलं ना,
यामध्ये शरद पवार खुश आहेत. ही त्यांची कामाची शैली आहे. पण आता याच्यामध्ये आपण वर्तमानपत्रवाले, विरोधी पक्षनेते आणि एकंदर सगळा मराठी समाज मुख्य प्रश्नाला बगल कशी देतोय पहा, हेच शरद पवारांचं राजकारण आहे. मुख्य प्रश्न काय आहे? दाऊद इब्राहिमशी संबंध ठेवायचे की नाही, आणि दाऊद इब्राहिम हा चांगला आहे की वाईट आहे? दाऊद इब्राहिम हा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या हिताला साहाय्यभूत आहे की शत्रू होत आहे? याविषयी नवाब मलिक यांचं काय मत आहे? तुम्ही कुठेही बसा, तो प्रश्न आत्ता महत्त्वाचा नाही आहे. नवाब मलिक यांचं दाऊद इब्राहिमविषयी मत काय आहे, हा प्रश्न या निमित्तानं धसाला लावता आला असता. तो कोणीही लावलेला नाही की दाऊद इब्राहिमविषयी पवारांचं काय मत आहे, दाऊद इब्राहिमविषयी अजित पवारचं काय मत आहे, दाऊद इब्राहिमविषयी नवाब मलिकचं काय मत आहे, असे प्रश्न वर्तमानपत्रकर्त्यांना विचारता आले असते, वार्ताहरांना. तसे प्रश्न कोणीच, आणि मूळ प्रश्नाला बगल दिली जाते. हे शरद पवारांचं राजकारण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे 2 भाग असतात पहा. एक यशवंतराव चव्हाणांचं पर्व आणि दुसरं शरद पवारांचं पर्व. यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री, त्याच्या आधी ते द्वैभाषिकाचे सुद्धा मुख्यमंत्री होते. आणि जेवढ्या चांगल्या परंपरा, संसदीय परंपरा जेवढ्या उदात्त निर्माण करता येतील, सगळ्या समाजामध्ये सामंजस्य कसं राहील, सगळ्या समाजाचा विश्वास कसा संपादन करता येईल, यासाठी यशवंतराव चव्हाणांनी खूप प्रयत्न केले. यशवंतराव चव्हाण हा मनानं चांगला माणूस होता आणि मंत्रिमंडळ कसं बनवायचं इथपासून महाराष्ट्राचा विकास कसा करायचा या इथपर्यंत खूप चांगल्या. त्यांचे शिवाजी महाराजांविषयीचे उद्गार पाहिल्यानंतर ते असे वाटत नाहीत की हा माणूस गांधी आणि नेहरूंच्या संस्कारात वाढलेला काँग्रेसचा नेता आहे. तो कोणीतरी सावरकर, टिळक यांच्या सहवासात वाढलेला मराठी माणूस आहे असं वाटतं त्यांची शिवाजी महाराजांविषयीची मतं पाहिल्यानंतर. वास्तविक शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचे शिष्य. यशवंतराव चव्हाणांनी हे शिष्यत्व पुढे नाकारले आणि शरद पवारांचं युग सुरू झाल्यानंतर त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे राजकीय जीवन, सार्वजनिक जीवनातील व्यक्ती, त्याच्यावरचा सर्वसामान्य माणसाचा विश्वास उडायला पवारांची कार्यशैली पुष्कळशी कारणीभूत आहे. पवारांनी राजकारणात, सत्ता संपादनात जो भ्रष्टाचार असतो त्याचं इन्स्टिट्यूशनलायझेशन केलं आणि त्याला एक प्रतिष्ठा मिळवून दिली. पवारांनी नोकरशाहीशी संगनमत करून तुम्ही पण खा, मी पण खातो, अशा पद्धतीनं संपूर्ण सरकारी यंत्रणा भ्रष्ट करण्याचा दोष पवारांवर जातो. पवारांचे चांगले गुण आहेत का? आहेत ना. पवारांकडं संघटन आहे, पवारांची ग्रास्पिंग पॉवर, एखादा विषय समजून घेण्याची क्षमता, हे पवारांचे मोठे गुण आहेत. पवार माणसं कधी ओळखत नाहीत, पण हे गुण दुसऱ्या अनेक लोकांमध्ये आहेत. लोकमान्य टिळकांचं आपण उदाहरण घेऊ. लोकमान्य टिळक आणि पवार यांची तुलनासुद्धा होऊ शकत नाही, पण आत्ता संघटन या विषयापुरती आपण तुलना करतो आहोत. पहा कसं आहे ते. लोकमान्य टिळक हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आहेत, गणित आहेत, धर्मशास्त्राचे अभ्यासक आहेत, संस्कृतज्ञ आहेत. एवढं सगळं असून एकदा राजकारणात उडी घ्यायची ठरवल्यानंतर लोकसंपर्क हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि लोकशिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं समजून टिळकांनी जो लोकसंपर्क केला आहे त्याच्या शतांशानं संपर्क पवारांचा नाही आहे. पण या सगळ्या लोकांची टिळकांनी निरपेक्ष सेवा केली आहे. त्यांच्याकडून कसली अपेक्षा? मला तुम्ही लोकमान्य म्हणा, मला तुम्ही जाणता राजा म्हणा, मी म्हणेन त्याला मान डोलवा, अशी टिळकांनी अपेक्षा केलेली नाही. टिळक गेल्यानंतर सवी बापटांनी लोकमान्य टिळकांच्या आठवणीचे 3 खंड प्रसिद्ध केले. त्यावरून सामान्य माणसाला जवळ बोलावून त्याची सेवा करून त्याला
त्याच्या मनातली राष्ट्रभक्ती कशी जागृत करायची हे टिळकांनी एकमेव उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवलं होतं. त्यामुळे संघटनशास्त्राविषयी पवारांचं जे कौतुक होतं ते अत्यंत मर्यादित आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पवारांची ग्रास्पिंग पॉवर चांगली होती, पण ग्रास्पिंग पॉवर म्हणजे काय? शासन कसं करायचं, शासनातले अडथळे. रामराव अधिकांची पण चांगली ग्रास्पिंग पॉवर होती. त्यांना कागद हातात घेतल्यानंतर विषय समजत असे. ते नामांकित वकील होते आणि ते सरकारची बाजू विधानसभेच्या पटलावर अत्यंत प्रभावीपणे मांडू शकत असतात. ग्रास्पिंग पॉवर कशाला म्हणतात की रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना, अंदमानात असताना भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ फाळणीच्या दिशेनं, पाकिस्तानच्या दिशेनं जाते हे सावरकरांनी ओळखलं आणि हिंदुत्व ग्रंथ लिहिला. याला म्हणतात ग्रास्पिंग पॉवर. पुढे काय होणार, आत्ताच्या परिस्थितीत दोष काय आहेत आणि याच्यातून पुढचं संकट काय उद्भवणार आहे हे ज्याला आधी कळतं आणि जो प्रभावी योजना करतो त्याला नेता म्हणतात. त्याला ग्रास्पिंग पॉवर आहे असं म्हणतात. मग पवारांचं काय वैशिष्ट्य आहे? पवारांनी काय केलं? महाराष्ट्रातले विचारवंत, पत्रकार, लेखक, ज्यांना म्हणून संघटन, लोकजीवनात ज्यांना महत्त्व आहे त्या सगळ्यांना उपकृत करून त्यांना भ्रष्ट केलं. त्यामुळे पवार म्हणतील ती पूर्व दिशा. पवारांचे दोष काढायचं नाही, पवारांचं नेहमी गुणगान करायचं. शरदाचे चांदणे असे अग्र लिखणारे पत्रकार, संपादक मराठीमध्ये होऊन गेलेले आहेत. तर हे पवारांचं मोठं कर्तृत्व आहे. त्यामुळे पवारांकडे गुण आहेत, पण पवारांना 50सुद्धा आमदार कधी निवडून नाही आणता आले. त्यामुळे पवारांकडे मर्यादित गुण आहेत. ते चांगल्या कामासाठी त्यांना वापरता आले असते. कसं, आपण आणखीन एक उदाहरण पाहू. 12 डिसेंबरला डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा पण वाढदिवस आहे. 12 डिसेंबर 1872ला डॉक्टर मुंजे जन्माला आले. संस्कृतज्ञ आणि त्या काळातले प्रख्यात नेत्र शल्य चिकित्सक. चरक आणि सुश्रुताचा अभ्यास करून त्यांनी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये डोळ्यावरची शस्त्रक्रिया कशी करायची याच्यावर संशोधन केलं आहे आणि त्यांच्या नावानं ती शस्त्रक्रिया डटे आणि स्मिथ यांच्या नावानं ती ओळखली जाते. त्या मुंजांचं एक उदाहरण आपण देऊ. त्या काळात ते मुंबई महापालिकेमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून नोकरी करत होते आणि त्या काळात आफ्रिकेमध्ये इंग्लंडचं बोअर युद्ध सुरू झालं. मुंजांना युद्धशास्त्राची प्रचंड जिज्ञासा, कुतूहल होती. त्यांनी नोकरी सोडली आणि मला युद्ध बघायचं आहे असं म्हणून ते मेडिकल ऑफिसर म्हणून बोअर युद्धामध्ये सामील झाले. शरद पवार हे सुद्धा अल्पकाळ संरक्षण मंत्री होते आणि भारत हा लोकशाहीवादी देश असल्यामुळे सैनिकी शिक्षण सक्तीचं करता येणार नाही असं लोकसभेत त्यांनी प्रश्नोत्तराला उत्तर देताना सांगितलेलं आहे. मुंजांनाही आफ्रिकेत जाऊ नये म्हणून त्यावेळच्या ब्रिटिश कमिशनरनी मुंबईच्या आणि मुंजांच्या वडिलांनी त्यांच्यावर दडपण आणलं की अरे इतकी चांगली नोकरी सोडून तू जातोयस, पुढं काय, भविष्य काय? मुंजे म्हणाले, मुंबईतल्या कुठल्याही चाळी जिन्याखालच्या खोलीत मी राहीन, पण माझी युद्ध जिज्ञासा मी थांबवू शकत नाही. मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचा युद्धशास्त्राचा अभ्यास होता असे 2-3च नेते आहेत, सावरकर, मुंजे आणि काही प्रमाणात डॉक्टर आंबेडकर. याच मुंजांनी पुढे नाशिकला भोसला मिलिटरी स्कूल काढलं आणि त्यांचाही लोकसंग्रह प्रचंड होता, केवढा तरी मोठा होता. तर या 2 माणसांची, टिळक आणि मुंजे हे हिंदू महासभेचे अध्यक्ष पण होते आणि फाळणी रोखण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. सावरकर आणि मुंजे सशस्त्र क्रांतीच्या मार्गानं जर पाकिस्तान निर्मिती रोखण्याचा प्रयत्न करत असतील तर मी त्यांच्याबरोबर नाही अशी गांधींची घोषणा आहे. तेच हे डॉक्टर मुंजे. सांगायचं कारण असं की टिळक आणि मुंजे यांचं विस्मरण जेवढं होईल तेवढं पवारांचं स्मरण हे लोक अधिक करतील.
पण दुसऱ्या महाराष्ट्रात होऊन गेलेले मोठे लोक किती आहेत त्यांचं स्मरण जेवढं आपण करत राहू त्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की पवारांकडे मर्यादित का होईना गुण आहेत, पण त्याचा उपयोग त्यांनी महाराष्ट्राच्या भारताच्या भल्यासाठी केला नाही. आणि म्हणून ते आज असे अधांतरी अवस्थेत लटकत आहेत. इकडे नाही तिकडे नाही, कोणतीही महत्त्वाकांक्षा त्यांची पूर्ण झाली नाही. आणि त्यांच्या हेतूविषयी, त्यांच्या जीवन हेतूविषयी सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रचंड संशय आहे, प्रचंड संभ्रम आहे. माणसाचं हे संचित, माणसाचं हे कर्तृत्व त्याला शोभा देणारं नाही, हे त्याला आत्मचिंतनाला प्रवृत्त करणार आहे. एवढंच मला सांगायचं आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.